कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण अंडी त्याचबरोबर बेसन पीठ वापरून ना अगदी छान कुरकुरीत अशी रेसिपी करणार आहोत. आता ही रेसिपी काय असेल पुढे तुम्हाला कळेलच, पण व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता बघा, सुरुवातीला इथं अंडी घेतलीत आणि जे बेसन पीठ घेतलं का नाही ते बाजूला ठेवूयात. पुढे कुठं वापरायचं सांगतेच. आता अंडी आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी का नाही स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेत आणि एक अंड बाजूला ठेवलेत बघा. 5 अंडी घेतली होती, त्याच्यातली 4 अंडी आपण उकडून घेणार आहोत. एक अंड पुढं वापरायचं आहे आपल्याला, ते पुढे तुम्हाला दाखवतेच. 4 अंडी स्टीलच्या पातेल्यामध्ये घेतले, त्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे आणि आता हे पातेलं गॅसवरती नेऊन ठेवत आहे. अंडी उकडण्यासाठी ना स्टीलचंच पातेलं वापरायचं, किंवा जर जर्मनचं वापरलात ना तर त्याच्यामध्ये लिंबाची फोड टाकायची, म्हणजे आपले जे पातेलं आहे ना ते खराब होत नाही. आता इथं बघा, ही अंडी मी उकडून घेतलेली आहेत. मीठ टाकल्यामुळे ना छान आपली अंडी उकडली जातात बघा. आता ह्याच्यावरची जी टरफल आहेत ते आपण काढून घेणार आहोत. अंडी उकडत असताना ना गॅस हा बारीक ठेवायचा बरं का, म्हणजे अंडी फुटली जात नाहीत, मस्त अशी छान प्रकारे उकडली जातात बघा. आता उकडलेली अंडी सर्व ह्याच्यावरचे टरफाला काढून घेतले. आता काय करायचं आहे, अंड्याच्या आतमधला जो पिवळा भाग असतो का नाही तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आणि पांढरा भाग जो असतो तो वेगळा करून घ्यायचा आहे बरं का. म्हणजे जे आता आतलं जे डील आहे का नाही ते आपण वापरणार नाही, त्यामुळे का नाही ते काढून बाजूला ठेवूयात आणि वरचा जो पांढरा भाग आहे तो आपण घेणार आहोत ही रेसिपी करण्यासाठी. बघा, आतला जो डील आहे तो काढून घेतलेला आहे, बाजूला ठेवूयात. आणि काय करायचे, आता अंड्याचा हा पांढरा भाग आहे ना तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. अगदी बारीक बारीक चिरून घेऊ शकता, किंवा आपण लांब पातळ कांदा कसा चिरून घेतो तसं चिरून घेऊ शकता, किंवा कुस्करून घेतला तरीसुद्धा चालेल. पण ही तर ना मी चिरून घेणार आहे, म्हणजे छान असे ना ह्याचे तुकडे होतात म्हणून मी चिरून घेते बघा. आता तुम्ही म्हणाल अंडी उकडून बेसन पीठ वापरून ही कुठली रेसिपी बरं का, म्हणजे तुम्हाला रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं. तर आज आपण ना मस्त कुरकुरीत अंड्याची भजी करत आहोत. तुम्ही नेहमी कांदा भजी, पालक भजी, मेथी भजी असे भज्याचे सांगावे तितके प्रकार कमी आहेत. तर आज आपण एकदम नवीन पद्धतीत करत आहोत ही उकडलेल्या अंड्याची भजी. म्हणजे संध्याकाळच्या भुकेमध्ये बघा काहीतरी चटरपटर खायचं असतं का नाही, मग नेहमी नेहमी आपण कांद्याचीच भजी करतो. त्यावेळेस तुम्ही ना जर ही एकदा अंडी उकडून भजी केलात ना, 101% गॅरंटी देऊन सांगते, घरातली मंडळी तुम्हाला आवर्जून पुन्हाही भजी करायला सांगणार. इतकी जबरदस्त होतात. ह्याच्या अगोदर ह्याची टेस्ट तुम्ही कधीच खाल्लेली नसेल, इतकी छान होतात बरं का. आता बघा, उभे पातळमध्ये ना सर्व अंडा जे होतं ते कापून घेतले बघा इथं चिरून. आता इथं 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, ते सुद्धा ना उभा पातळ असा चिरून घेणार आहे बघा. जमेल तितका तुम्हाला पातळ चिरून घ्यायचा आहे. आता जरी आपण 4 अंडी वापरली, 2 कांदे, तरीसुद्धा आपले जे भजे आहेत ना अगदी ताटलीभर बनवून तयार होतात बरं का. कांदासुद्धा चिरून झालेला आहे. आता आपण एक छोटं वाटण करून घेऊयात. मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा, साधारण 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमच जिरे, अर्धा चमच धणे आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत 3 ते 4. पाणी न घालताना वाटून घेतले बघा. आता बाजूला ठेवूयात. आता इथं मोठं एक भांडं घेतलं आहे आणि चिरलेला आपण ना कांदा तो काढून घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे बघा. आणि हा कांदा का नाही आपण कुस्करून घेणार आहोत, म्हणजे हा मोकळा सुळसुळीत होतो. ह्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या सुटल्या जातात असं चोळून घेतल्यामुळे, म्हणून चोळून घेतलेलं आहे बरं का, बाकी काही नाही. अगदी तुम्ही इथं ना कच्चा बटाटा त्याच्यावरचे सालं काढून मोठा लच्छेदार जसा आपला कांदा चिरला तसा चिरलात, किंवा खिसून घेतलात आणि तरी ह्याच्यामध्ये घातलात ना तरीसुद्धा चालेल बघा. आता बघा, आपली जी अंडी होती ना चिरलेली ती घालून घेणार आहोत. त्याचबरोबर आता आपण जो तयार केलेला ठेचा होता ना तो घालून घेतलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता जर अशी ही भजी आहेत म्हणून थोडीशी तिखट असावी, जेणेकरून ती खायला ना छान लागतात बघा. आता याच्यामध्ये घालायचं बेसनचं पीठ. तर 1 कप इतकं बेसनचं पीठ आणि पाव कप इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे ना छान कुरकुरीतपणा येतो आपल्या ह्या भज्यांना, म्हणून घातलेला आहे. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता बरं का. अर्धा चमच इतका ओवा ना हातावरती चोळून घातलेला आहे, म्हणजे कसं बेसन पीठ वापरलं का नाही पचायला जड असतं म्हणून. नंतर इथं बारीक चिरली कोथिंबीर घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमच इतकं लाल तिखट वापरलेलं आहे, चव छान येते म्हणून. आता बघा, आपण 5 अंडी घेतली, त्याच्यातली 4 अंडी उकडली आणि 1 अंडं बाजूला ठेवलं होतं. तर हे 1 अंडं का नाही ह्याच्यामध्ये आपल्याला फोडून घालायचं आहे. पण ही भजी कुरकुरीत छान क्रिस्पी करणार आहोत. त्याच्यासाठी बघा, इथं ना मी गरम पळीवर इतकं तेल घालत आहे, कारण भजी तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलेलं आहे. ते गरमच तेल ह्याच्यामध्ये घातले बघा. आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा वगैरे वापरायचं नाही बरं का, नाही तर भजी आपली कुरकुरीत होणार नाहीत, नरम होतात, शिवाय तेलकटसुद्धा होतात बघा. त्यामुळे तेल घालायचं, तेलामुळे छान क्रिस्पीपणा येतो भजीसाठी. आता ह्याच्यामध्ये काय नाही बिलकुलसुद्धा पाणी घालायचं नाही बघा. अंडं एक वापरलं आपण, शिवाय कांद्याला बघा मीठ लावून चोळून घेतलं होतं,
मग त्याचासुद्धा ओलसरपणा आहे का नाही त्याच्यातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी दाबून दाबून नाही, हलक्या हाताने मळून घ्यायचं. नाहीतर का नाही जी अंडी उकडलेली होती का नाही, चिरून आपण घातली होती, त्याचे खूपच बारीक असे तुकडे होतील. म्हणून हलक्याच हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण इतर भजीसाठी कसं करतो अगदी तसंच करायचं आहे, पण अगदी हलक्या हाताने. बघा छान असा गोळा झालेला आहे. बघा आता तुम्हाला वाटेल की आणखीन याच्यामध्ये पीठ लागेल का किंवा पाणी लागेल का, तर बिलकुलसुद्धा नाही. अगदी ह्याला ओलसरपणा आला ना म्हणजे बस झालं. बघा आता असे आपल्याला छोटी छोटी भजी सोडायची आहेत. आता चला आपण गॅसकडे वळूयात. हे पीठ आपल्याला भिजत वगैरे अगोदर करून ठेवण्याची गरज नाही बरं का. लगेच आता आपण तळायला घेणार आहोत. तर तळण्यासाठी तेल तर अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि कांदा भजी वगैरे आपण कशी सोडतो तशीच ही भजी सोडायची आहे छोटी छोटी. बघा छोटी छोटी सोडल्यामुळे का नाही भजी छान कुरकुरीत होतात बघा, म्हणून अशी छोटी छोटी सोडायची. आणि का नाही पटकनसुद्धा तळली जातात बघा अशी छोटी भजी असल्यामुळे. आता गॅस खाली मध्यम ठेवायचा आहे आणि छान क्रिस्पीपणा रंगसुद्धा छान तांबडा येऊसपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत बरं का. नेहमी बघा तुम्ही त्याच चवीची भजी खाल्ला असाल का नाही, मग ही अंडा भजी नक्कीच एकदा करून बघा. अगदी घरातल्यांना म्हणालात ना तुम्ही अंडा भजी आहेत, ते सुद्धा तुमचं कौतुक करतील. अरे वा, अंड्याची सुद्धा भजी होतात. खरंच म्हणजे कोणाला जरी खायला दिलात ना ते तुमची तारीफ केल्याशिवाय राहणारच नाहीत, इतके छान भजी होतात. ह्याच्या अगोदर आपण बेसन पीठ वापरून भजे केलेत, शिवाय चणा डाळ भिजवून भजे केलेत, मूग डाळीचे भजे केलेत. यांचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच. आता बघा हे भजी तळण्यासाठी ना बिलकुलसुद्धा गडबड करायची नाही. मस्त गॅस मध्यम ठेवून का नाही तळून घ्यायची. असा छान तांबडा रंग आला आहे बघा, हलका सोनेरी. तर आपण हे काढून घेणार आहोत, कारण तेलाच्या बाहेर काढल्यानंतर सुद्धा ह्याची तळण्याची प्रोसेस चालूच असते. मग जास्त डार्क कलर येईल ना चॉकलेटी, म्हणून आपण लगेच काढून घेणार आहोत असा हलका तांबूस रंग आल्यावर. आणि पुन्हा त्याच तेलामध्ये दुसरी बॅच सोडणार आहोत. गॅस मात्र मध्यम तूप कमीच तुम्हाला ठेवायचं बरं का. फास्ट गॅसवरती तळायला केलात ही भजी लगेच तळली जातील, पण नरम होतील. ह्या भजींना कुरकुरीतपणा येणार नाही. आणि भजी म्हणलं की जितकी कुरकुरीत ना तितकी खायला छान लागतात बघा. सर्व भजी करून घेतलेत बघा. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये का नाही अगदी ताटलीभर इतकी भजी झालीत का नाही. आणि आता तुम्हाला एक मी मोडून दाखवला, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल किती कुरकुरीत झालेत. खरंच मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, इतकेच चवीला भारी लागतात. तुम्ही ह्याच्या अगोदर त्या पद्धतीत भजी कधीच खाल्ला नसाल. आता मी व्हिडिओ एवढा छान दिला आहे का नाही, त्याच्यामुळे नक्की एकदा थोड्या तर प्रमाणामध्ये ही भजी करून बघा, अगदी सर्वांना आवडणार बरं का. आता भजी म्हणलं मिरच्या तर ह्या आल्याच, मिरच्यासुद्धा तळलेल्या आहेत. गरमागरम खाण्यासाठी आपली अंडा भजी तयार आहेत. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडता पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.